तर हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यातनं शिकण्यासारखं आहे, त्यांच्या चरित्रातून, त्यांच्या या वीरांच्या चरित्रातून. काय गरज होती तानाजी महाराजांना सांगू शकत होतं ना एक्सक्यूज की माझ्या मुलाचं लग्न नाही. आपण ते सहजपणे सोडून देतो, कारण आपण लहानपणापासून ऐकलेली असते ही गोष्ट आणि ती आपण तितक्या सिरियसली घेत नाही. आता स्वतःला त्या जागी ठेवा आणि विचार करा की माझ्या घरात असा काहीतरी एक कार्यक्रम आहे आणि मला काहीतरी अशी एक बाहेरची कामगिरी सांगितली जाते आणि मग इथे तुम्हाला कळेल की आपल्या जे सीमेवर उभे आहेत ते आपले भाऊ, त्यांची किंमत काय. तर हे मी रोज विचार करतो या गोष्टीचा की का आपल्याला इथे बसल्या जागी असं वाटतं का. ते ही जी निष्ठा आहे, ही मैत्री आहे, हे जे नातेसंबंध आहेत, शब्द पाळणे जे आजच्या काळात खूप कमी झालंय, हे शिकायची गोष्ट आहे आणि हे करायची गोष्ट आहे. की मी म्हणजे माझ्या मित्राच्या आईला मित्रांनी शब्द दिलाय की तुला मी ते आणून देईन आणि तेव्हा मी माझ्या घरातलं एक मंगल कार्य सोडतो आणि बलिदान करतो. याच्याकडे तितकं सिरियसली आपण बघितलं पाहिजे. आपण खूप सहजपणे सोडून देतो कारण आपण लहानपणापासून ते ऐकतो, आपण त्यातल्या गोष्टींनी फॅसिनेट होतो. डोळसपणे बघायला पाहिजे शिवचरित्राकडे कायम. मी ठेवतो का अशी निष्ठा कुठल्या कार्याविषयी, स्वतःच्या करिअरविषयी. काही देशप्रेम, देशभक्ती वेगळं काही नसतं. स्वतःचं करिअर इतकं उंच करा की देश उंच झाला पाहिजे.